माय माऊली नमस्कार. विविध महान संत महिमा ग्रंथ श्री गुरु संत सखाराम महाराज भाग 6 कथासार अभिवाचन करत आहे. विरक्ती व भक्तीला पूर. घरात असं भांडणाला तोंड फुटलं की सखारामाला ते असंही होई. तो मग घरातून काटा पाहिजे. अंमळ येथे भगवत भक्त लक्ष्मीकांत महाराजांचा मठ होता. येथे परमार्थावर चर्चा चाले. ज्ञानेश्वरीवर प्रवचन होई. पुराण सांगितलं जाई. वेदांवर चर्चा होई. सखाराम तेथे जाऊन बसे. घरातल्या कलहामुळे सत्संगामुळे त्याच्या ठाई असलेली विरक्ती वाढू लागली. पण या सर्व कलहात गंगाबाई मात्र उगाच गोवली जात असे. देव माणूस असलेल्या आपल्या पतीबद्दल राधेने अध्वा बोलावं, त्याचा पान उतारा करावा, हे तिला मुळी सुचत नव्हतं. ती चांगल्या सुसंस्कृत घराण्यातील पोर होती. मर्यादेशील वृत्तीची होती. त्यामुळेच राधेच्या अशा वावधूक बोलण्याचा तिला राग येई. पण आपली पायरी सोडून बोलायचं नाही असं ठरवून ती सार मुख गिळून सहन करीत होती. तशात तिला दिवसही गेले होते. 5 महिन्याचा गर्भ तिच्या पोटात वाढत होता. त्या दृष्टीने ती संयम पाळत होती. अर्थात नानूबाई शहरात सव्वाशर होत्या. त्या राधेला पुरून उरत होत्या. मुळात नानूबाई त्या कुणाच्या मिंद्या नव्हत्या बरं का. त्या रंगनाथाच्या आग्रहाखातर पिंपळीच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून अंमळनेरला आल्या होत्या. राधेच्या डालगजपणाला भीक घालत्या इतक्या त्या मौमेनाच्या नव्हत्या. घराच्या कलहामुळे दिवसेंदिवस विरक्त होत गेलेल्या सखारामाला एक दिवस पंढरपूरच्या आषाढी यात्रेस पाय वारीनं जावं असं वाटू लागलं. गावातली तर स्नेही मंडळी ज्येष्ठ महिन्यात निघणार होती. त्यांच्या सोबतीने आपणही एकदा पंढरीचा महिमा डोळे भरून पाहावा, विठ्ठलाचं प्रेमभरे दर्शन घ्यावं, अशक्य झालं विठ्ठल पंतांना भेटावं, हा त्यांचा हेतू. रंगनाथ हा वडीलधारा करता पुरुष म्हणून सखारामने त्याच्याकडे पंढरीला जाण्याची सहज भावाने संमती मागितली. अपेक्षा अशी की रंगनाथ आपल्याला विरोध करणार नाही. पण झालं मात्र उलटच. सखारामाने रंगनाथाकडे विनम्रपणे वारीला जाण्याची परवानगी मागताच रंगनाथाने सखारामास धारेवर धरलं. त्याचा अगदी कटू शब्दात पाणउतारा केला. तो सखारामास म्हणाला, अरे तुला तर कवडीची देखील अक्कल नाही. एक कवडी सुद्धा तुला कमवता येत नाही. सगळा भार माझ्यावर टाकून तुला देवदेव करण्याची बुद्धी तरी कशी होते? ते काही नाही. वारीला जाण्यापूर्वी तुझ्या आई बायको या दोघांची अवस्था लाव, मग वारीला जा. तुझ्या बायकोच्या बाळणपणाची तरतूद कर. आमच्यावर सारा भार टाकून पंढरपूरला पळायचं तुला बरं वाटतं? रघुनाथाचे हे जिव्हारी लागणारे कटू शब्द ऐकून सखारामाच्या जीवाचं पाणी पाणी झालं. तो खिन्न झाला, विषण्ण झाला. आतापर्यंत एकूण प्रपंच किती नासका आहे हे तो जाणून होता. पण आता नात्या गोत्याचं प्रेम किती दांभिक किळसवान असतं याचाही त्याने अनुभव घेतला. मनातल्या मनात त्याने पांडुरंगाचं स्मरण केलं. म्हणाला, देवा माय बापा, पंढरपुरी तुझ्या भेटीला येण्याची खूप आशा बाळगून होतो, पण तुझी इच्छा दिसत नाही. मला क्षमा कर, मला क्षमा कर. आपल्या पतीला अद्वा बोलून रंगनाथाने सुद्धा त्याचा तुच्छपणे तिरस्कार करावा, त्याचा अवमान करावा, याचं गंगूबाईस खूप दुःख झालं. आपला पती व्यवहारात उणे असला तरी त्याची हृदयाची श्रीमंती किती भली उठवली हे ती पूर्ण ओळखून होते. माणूस पण हरण बसलेल्या या माणसात यापुढे राहू नये असा तिने मनोमन निश्चय केला. एक दिवस निर्धार करून तिने सखारामाला एकांतात गाठला आणि म्हणाली, तुमच्या सारख्या देव माणसाचा, तुमच्या हृदयांतरी असलेल्या देवाचा अपमान करणाऱ्या माणसात आपण राहू नये हे बरं. आपण विभक्त व्हावं असं माझं तुम्हाला कळकळीचं सांगणं आहे. मी आपला संसार समर्थपणे सांभाळीन. आपणा संसारापेक्षा परमार्थाची अधिक गोडी हे मी पूर्णपणे जाणते, पण तुमच्या परमार्थाआड मी कधी येणार नाही. इतकंच नाही तर तुमच्या परमार्थाच्या वाटेवरही मी तुमची सावली होऊन राहीन असं मी वचन देते. पत्नीच्या संभाषणाने सखाराम भारावून गेला होता. आपल्याला आपली पत्नी इतकी जाणून आहे याचं त्याला खूप समाधान वाटलं. पण विभक्त होऊन त्याला आपल्या माथी कोणताही दोष घ्यायचा नव्हता. सारं काही पांडुरंगाच्या इच्छेवर सोपवून राहायचं होतं. आणि या घरगुती कलहाची झळ
गंगाबाईला लागू नये, तिच्या माथी कोणताही दोष येऊ नये याचंही सकारामास भान होतं. म्हणून तो पत्नीस म्हणाला, तुमचं म्हणणं योग्य, पण विभक्त होण्याची मागणी आपण करू नये. आपण काही दिवसांनी बाळणपणासाठी जाणार आहात, निश्चितपणे जा. पुढे 4 महिन्यानंतर पांडुरंगाच्या इच्छेने पाहू, तर मी सारं सोसेन. थोड्या वेळाने, थोड्या दिवसांनी गंगाबाई बाळणपणासाठी माहेरी चोपडे येथे रवाना झाल्या. घरातली भांडणं दिवसेंदिवस जोर करू लागली. राधेच्या जिभेवर ताबा सैल होत होता. तिने तर सखाराम नानूबाई यांच्याशी उघड उघड वैरच पत्करलं होतं. सखारामाची विरक्ती, वैराग्य या गृह कलहाने मात्र अधिक घट्ट आणि गैर होऊ लागलं होतं. या ठिकाणी हा भाग संपवते. पुढील भागात पुढील कथा बघूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज की जय.